ओके, तर मी आता तुम्हाला स्क्वेअर कसा काढायचा हे सांगणार आहे, वर्ग कसा काढायचा हे सांगणार आहे. स्क्वेअर काढायच्या 5 मेथड्स आहेत. ह्या 5 मेथड्स जर तुम्हाला नीट समजल्या, ह्या तुम्ही नीट समजून घेतल्या, तर कुठल्याही संख्येचा, कुठल्याही नंबरचा तुम्ही स्क्वेअर काढू शकता, कुठल्याही नंबरचा तुम्ही वर्ग काढू शकता. या 5 टेक्निक्स तुम्ही नीट समजून घ्या, म्हणजे तुम्हाला कुठल्याही संख्येचा वर्ग काढता येईल. त्यातली पहिली टेक्निक आहे स्क्वेअर नंबर एंडिंग इन 5. म्हणजे कुठल्याही संख्येचा जर हा नंबर एंडिंग नंबर 5 असेल, एंडिंग नंबर जर कुठल्याही संख्येचा 5 असेल, तर त्याचा वर्ग कसा काढायचा. पहिले हा जो 5 आहे त्याचा स्क्वेअर काढायचा. 5चा स्क्वेअर 25. ओके, आणि दुसरा जो नंबर आहे 5 सोडून दुसरा जो नंबर आहे तो इंटू त्याचा पुढचा नंबर, 6च्या पुढचा नंबर 7, त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं. 6 7 जा 42. ओके, 6 7 जा 42. तर आन्सर काय येणार 42 25, 4225 हे आन्सर येणार. आता हे बघा, 5 एंडिंग 5नी होते, तर 5चा स्क्वेअर लिहून काढायचा 25. 11 5 सोडून संख्या जी राहिलेली संख्या आहे ती घ्यायची 11 इंटू त्याची पुढची संख्या घ्यायची 11 इंटू 12. 11 इंटू 12 किती येणार 11 इंटू 12 2 3 132. म्हणजे याचा आन्सर काय येणार 13225. कळाली ही टेक्निक. कुठल्याही संख्येचा जर एंड 5नी होत असेल तर ही टेक्निक यूज करायची. पहिले 5चा स्क्वेअर लिहून काढायचा, मग उरलेली संख्या जी दुसरी संख्या आहे ती आणि त्याच्या पुढची संख्या मल्टिप्लिकेशन करायची, आणि ह्या दोन्हीचं आन्सर एक करायचं, जॉईन करायचं. 4225. 65चा स्क्वेअर 4225. कळाले. ओके, आता दुसरी टेक्निक आहे स्क्वेअर नंबर एंडिंग इन 1. म्हणजे एंडला जर 1 नंबर असेल तर त्याचा स्क्वेअर कसा काढायचा. तर हे बघा, हे लास्टचं 1 असणार आहे, 1चा स्क्वेअर 1च असणार आहे. दुसरी संख्या जी 1 सोडून दुसरी संख्या आहे 3 इंटू 2 करायचं, कंपल्सरी 2 करायचं. 3 इंटू 2 6, आणि हे 3चा स्क्वेअर लिहून काढायचा. 3चा स्क्वेअर 9. कळालं. 1चा स्क्वेअर लिहून काढायचा. 1चा स्क्वेअर 1च असणार आहे. जी दुसरी संख्या आहे 1 सोडून जी दुसरी संख्या आहे ते मल्टिप्लाय बाय 2 करायचं, कंपल्सरी 2च करायचं. 3 2 जा 6, 3 2 जा 6, आणि उरलेली जी संख्या आहे 1 सोडूनची जी संख्या आहे त्याचा स्क्वेअर लिहून काढायचा. 3चा स्क्वेअर 9. ओके, आता हे बघा, 1चा स्क्वेअर 1, 11 इंटू 2, 11 इंटू 2 22. परत 11चा स्क्वेअर हे राहिलेल्या संख्येचा स्क्वेअर काढायचा आहे. 11चा स्क्वेअर किती असणार आहे 121 असणार आहे. तर हे आन्सर नाही आहे. याचा आन्सर कसं येणार, हे 22 होतं. 11 इंटू 2 22, हे 2, आणि हे 2 जे आहे हे इकडे येणार, हे 2 इकडे ॲड होणार, म्हणजे 123 21. हे बघा, अजून एकदा सांगते. 1चा स्क्वेअर 1, 11 इंटू 2 22. 2 घ्यायचा, आणि हा 2 आहे तो हातचा, 11 इंटू 2 22. हा 2 आपण इथे घेतला, 2 हातचा असणार आहे. आणि 11चा स्क्वेअर, दुसरी टेक्निक काय सांगितलेली मी, 11चा स्क्वेअर 121 मध्ये हा हातचा आहे. 121 प्लस 2 123 हा 2 आणि 1चा स्क्वेअर. कळालं. ही दुसरी टेक्निक झाली. आता थर्ड टेक्निकमध्ये काय असणार आहे,
सेकंड टेक्निकमध्ये बघा, मी तुम्हाला अजून एक सॉल्व करून दाखवते म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. काय म्हणलं, 1चा स्क्वेअर 1 ॲज इट इज घ्यायचा. आता 12 इंटू 2 24 4 घ्यायचा, 2 हातचा. परत काय थर्ड 12चा स्क्वेअर 144 प्लस हा हातचा 2 प्लस 2 म्हणजे किती येणार 146. आन्सर किती आलं 14641. पहिली स्टेप काय आहे, फर्स्ट याचा स्क्वेअर लिहून काढायचा. सेकंड दुसरे 1 सोडून जो नंबर आहे ते मल्टिप्लाय बाय 2 करायचं. आणि थर्ड स्टेप 1 सोडून जो नंबर आहे त्याचा स्क्वेअर लिहून काढायचा. हे 3 स्टेप आहेत याच्या. ओके, आता थर्ड बघूयात, जनरल मेथडमध्ये काय असणार आहे. जनरल मेथड बघा, आता 82चा स्क्वेअर काढायचा आहे. 2चा स्क्वेअर 4 घ्यायचं. कधी पण दोन अंक असतील तर इथं जर एक अंक आला तर इकडं 0 लिहायचं. 2चा स्क्वेअर घेतला, 8चा स्क्वेअर काय आलं 2चा स्क्वेअर 8चा स्क्वेअर. परत काय करायचं 8 इंटू 2 म्हणजे हे 8 हे 2 आणि हे 2. 8 2 जा 16 2 जा 32 सॉरी हे 32 इथे लिहायचं 32. ओके, मग हे ॲडिशन करायचे. हे 4 ॲज इट इज इथं घ्यायचं. हे जे मधले 2 अंक आहेत तिथेच ह्याचा जो मल्टिप्लिकेशन आलेला आहे ते ह्या मधल्या 2 अंकाच्या खालीच लिहायचं आहे. म्हणजे 4 ॲज इट इज घ्यायचं. 0मध्ये 2 ॲड करायचा 2, 4मध्ये 3 ॲड केला 7, 6 ॲज इट इज. आन्सर काय आलं 6724. आता अजून एक बघा, 2चा स्क्वेअर 04, 6चा स्क्वेअर 36. थर्ड काय म्हणलं 6 इंटू 2 म्हणजे हे 6 हे 2 हे 2. 6 2 जा 12, 12 2 जा 24 इथे मध्येच घ्यायचं. 4 ॲज इट इज, 0 प्लस 4 6 प्लस 2 8, 3 ॲज इट इज. आन्सर काय आला 3844. ओके, फोर्थ टेक्निक आहे बिलो द बेस 10 100,000 म्हणजे 10 100,000च्या आतली संख्या, ते पण जवळपासचे. 10च्या आतली 9 8 जवळपासची. 100च्या आतली संख्या 97 96 98 99 जवळपास. आणि 1000च्या आतली म्हणजे 1000च्या आतली कुठली 995 996 994 997 998 अशा संख्या. अशा संख्यांचा स्क्वेअर कसा काढायचा. बिलो द बेस, बिलो म्हणजे 10च्या आतली, 100च्या आतली, 1000च्या आतली जवळपासची संख्या. आता 10च्या आतली आहे त्यामुळं 10 म्हणजे एकच 0 असणार आहे. 9चा स्क्वेअर काढायचा. आता ह्याची टेक्निक कशी असणार आहे, 9पासून किती आता हे 1नी 10पासून 9चा डिफरन्स काय आहे 1 आहे त्यामुळे 1 लिहायचा. मग 1चा स्क्वेअर करायचा. 1चा स्क्वेअर 1च येणार. मग काय करायचं, हे 9 आहे, हे 9 मायनस हे 1 किती येणार 8 म्हणजे आन्सर किती आलं 81. हे 8 हे 1 81. अजून एक सांगते बघा, 8चा स्क्वेअर काढायचा आहे. इथे सांगते 8चा स्क्वेअर काढायचा आहे. तर 8 10पासून 8 आणि 10मध्ये काय डिफरन्स आहे 2 म्हणजे 2चा स्क्वेअर घ्यायचा. 2चा स्क्वेअर 4 हे 8 मायनस हे 2 जो काही कॉम्प्लिमेंट आला आहे तो 2 म्हणजे कॉम्प्लिमेंट म्हणजे डिफरन्स, जो काही डिफरन्स आला आहे तो 2. 8 मायनस 2 6 म्हणजे आन्सर 64. 8चा स्क्वेअर 64. कळलं. आता 97. अरे हे मी आधीच केलेलं आहे, तुम्हाला इकडे मी समजून सांगते, इकडे दाखवते.
97चा स्क्वेअर. 97 आता काय करायचं आहे आपल्याला कॉम्प्लिमेंट काढायचं म्हणजे 97 100पासून किती डिफरन्स आहे 100 आणि 97मध्ये 3 कॉम्प्लिमेंट म्हणतात त्याला 3. मग काय करायचं आहे 3चा स्क्वेअर. 3चा स्क्वेअर किती आला 9. पण हा जो स्क्वेअर आहे तो 2 अंकी यायला पाहिजे. 2 म्हणजे टेन्स डिजिट आणि युनिट डिजिट असं यायला पाहिजे. पण इथं एकच अंकी आला आहे युनिट डिजिट. 2 अंकी यायला पाहिजे. का 2 अंकी यायला पाहिजे कारण हे आपण बिलो द बेस 100 करतो आहे. बिलो द बेस 100. 100मध्ये 2 झिरो असतात त्यामुळे हे पण 2 अंकी यायला पाहिजे. आता इथं कसं केलं होतं इथं कसं होतं 10 होतं म्हणजे एकच झिरो होता त्यामुळं जरी स्क्वेअर 1 आला तरी एकच घ्यायचा होता कारण 0 एकच असल्यामुळं. आता इथे कसं आहे इथे 100मध्ये 2 झिरो आहेत त्यामुळं हा स्क्वेअर 2 अंकीच यायला पाहिजे. जर नाही आला तर आपण इथं झिरो ॲड करायचं. मग काय करायचं आहे 97 मायनस 3 हे 97 मायनस आलेला कॉम्प्लिमेंट 3 करायचं आहे. किती येणार आन्सर 94. म्हणजे आन्सर किती आलं 94. हे 94 हे 09. समजलं. आता नेक्स्ट बघूयात बिलो द बेस 1000. बिलो द बेस 1000च्या आतली संख्या आहे ना जवळपासची किती 994. ही 1000पासून किती आत आहे 6 म्हणजे डिफरन्स किती आहे 1000मध्ये आणि 994मध्ये किती डिफरन्स आहे 6. म्हणजेच कॉम्प्लिमेंट पण म्हणतात त्याला. आपण सिम्पल कॉम्प्लिमेंट कसं काढतो 10 9 पहिल्यांदा 10 घेतो हे 9 घेतो हे 9 घेतो इथून कुठली पण संख्या असू दे 9999 घेत जातो आणि हे दोघांचं मायनस करतो कॉम्प्लिमेंट काढायचं असेल तर. 4मधून 10 गेले 6. 9मधून 9 गेले 0. 9मधून 9 गेले 0. कॉम्प्लिमेंट आला 6. मग काय करायचं आहे 6चा स्क्वेअर. 6चा स्क्वेअर 36. पण आता किती हे 1000 आहे म्हणजे 3 झिरो आहेत म्हणजे इथं पण 3 अंक पाहिजेत. किती आहेत 2 आहेत मग इथं 0 ॲड करायचं. ओके. मग काय करायचं आहे 994 जे क्वेश्चन आहे 994 मायनस बिलो द बेस असल्यामुळं मायनस करायचं आहे. मायनस आलेला कॉम्प्लिमेंट 6. किती आन्सर आहे त्याचं 6 मायनस केले तर 988. म्हणजे याचा आन्सर किती येणार 988036. याचा स्क्वेअर हा कळालं. आता लास्टची मेथड 5th मेथड अबाव द बेस 10 100 1000. याच्यासारखंच आहे. हे बिलो होतं हे अबाव आहे त्यामुळं फक्त इथं जे मायनस आहे ना ते प्लस करायचं आहे आपल्याला. जास्त काही डिफरन्स नाही आहे याच्यात. आता याचं आपण एक्झाम्पल बघूयात. अबाव द बेस 10 100 1000. अबाव म्हणजे पुढचं 10च्या पुढची संख्या आहे 100च्या पुढची संख्या आहे 1000च्या पुढची संख्या आहे. हे मी आधीच केलेलं आहे. मी तुम्हाला इथे करून दाखवते. बघा 12चा स्क्वेअर काढायचा आपल्याला. अबाव द बेस 10. अबाव द बेस 10 म्हणजे 10च्या पुढची 10च्या पुढचीच आहे ना 12. कितीनी पुढे आहे 2नी म्हणजे डिफरन्स किती आहे 10 आणि 12मध्ये 2. 2चा स्क्वेअर. बिलो द बेसला आपण जे टेक्निक वापरत होतो तेच अबाव द बेसला टेक्निक वापरायचे. 2चा स्क्वेअर हे जे कॉम्प्लिमेंट काढायचं कॉम्प्लिमेंटचा स्क्वेअर घ्यायचा. कॉम्प्लिमेंटचा स्क्वेअर किती आला 4. हे अबाव द बेस 10 आहे. 10 आहे ना 10च्या पुढची आहे त्यामुळं 10 0 एकच झिरो आहे त्यामुळे इथं पण एकच अंक आला पाहिजे अबाव द बेस 10ला. आता हे झालं 4. मग काय करायचं आहे हे क्वेश्चनमधलं 12 प्लस कॉम्प्लिमेंट आलेला 2 प्लस करायचं आहे. आपण मगाशी मायनस करत होतो का तर ते बिलो द बेस होतं. आता अबाव द बेस आहे त्यामुळे हे प्लस करायचं आहे. किती आला आन्सर 14. म्हणजे 14 आणि हे 4. 12चा स्क्वेअर 144. आता बघा दुसरं हे आहे अबाव द बेस 100. अबाव द बेस 100 100पेक्षा कितीने जास्त आहे 9नी म्हणजे कॉम्प्लिमेंट 9 आहे. 9चा स्क्वेअर
9चा स्क्वेअर किती येणार 81. आता हे 100 आहे म्हणजे 2 झिरो आहे, 2 अंक आहेत. ओके, मग आता जे क्वेश्चन आहे 109 प्लस जे कॉम्प्लिमेंट आहे 9 किती येणार, प्लस केलं आहे आपण, अबाव द बेस असल्यामुळे प्लस केलं आहे. आन्सर किती येणार 118. म्हणजे आन्सर किती आलं 118 आणि हे 81. 109चा स्क्वेअर 11881. आता अबाव द बेस 1000. अबाव द बेस 1000. अबाव द बेस 1000मध्ये कसं आहे, कितीने 1000पेक्षा कितीने मोठं आहे, कितीने जास्त आहे 4नी. 4 म्हणजे कॉम्प्लिमेंट 4 आहे. 4चा स्क्वेअर 16. आता हे 1000 आहे बघा, 3 झिरो आहेत. इथं किती संख्या आले 2, त्यामुळं एक ॲड करायचं 0. मग काय करायचं आहे, क्वेश्चन 1004 प्लस कॉम्प्लिमेंट 4 ॲडिशन करायची अबाव द बेस असल्यामुळे 448001. म्हणजे आन्सर किती आला 1008016. याचा स्क्वेअर हा कळालं. हे 5 टेक्निक्स तुम्ही नीट लक्षात घ्या. स्क्वेअरच्या ह्या 5 टेक्निक जर नीट समजून घेतल्या तर तुम्हाला कुठल्याही संख्येचा, कुठल्याही नंबरचा स्क्वेअर वर्ग काढता येईल. 5च टेक्निक्स आहेत, तुम्ही नीट समजून घ्या, ट्रिक्स समजून घ्या. ओके, थँक्यू.